फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आता वीकेंड आला आहे। आम्ही वीकेंडसाठी पावनाला कॅम्पिंग करायला चाललो आहे। सो आम्ही रेडी होऊन निघालो आहे। हे बघा। आणि जेव्हा कधी ट्रिपचा प्लॅन होतो तेव्हा प्लॅन होताना तर 8-10 लोक असतात आणि फायनली जाताना आम्ही 4च लोक ट्रिपला जातो। सो 4 मधल्याही 2ला खूप लेट होणार होतं। सो आम्ही पुढे निघालो बाईकवरती। कॅम्पिंगला चेक इन 4 वाजता करायचं होतं। सो आम्ही त्याच्या आधी 2 तास निघालो होतो आणि बाईकवरती जायचं म्हणजे थोडं स्लो जायचं म्हणून आम्ही जरा लवकरच निघालो होतो। सो लोकेशनला पोचायला आम्हाला 1.5 आवर्स लागणार होता। खूप दिवसानंतर ही ट्रिप प्लॅन केली होती। सो बघूया आता। लवकर निघूनही पोचायला अर्धा तास लेट झाला। खूप ट्रॅफिक होतं। गेलो, चेक इन केलं। आम्हाला आमचे टेंट भेटले, फ्रेश झालो, नाश्ता केला आणि त्यानंतर आम्ही लेकवरती जायला निघालो। लेकच्या खूपच जवळ आमचा टेंट होता। सो गेलो आणि थोड्याच वेळात दिवस मावळला, लाईट लागलं आणि सगळं। सो त्यानंतर आम्ही कॅम्पिंगमध्ये फन केला, गेम्स खेळले। स्टार्टरमध्ये व्हेज अँड नॉन व्हेज होतं, बट आम्ही सगळ्यांनी व्हेजच घेतलं होतं। आम्ही नेहमी फ्रेंड्सबरोबरच ट्रिपला जातो। मला आठवतच नाही आहे की आम्ही कधी एकटे ट्रिपला गेलो असेल। आठवणार कसं, कारण आम्ही गेलोच नाही एकटे कधी। फ्रेंड्समध्ये मजा येते, एन्जॉय करता येतं। त्यामुळे आम्ही वेट करतो की फ्रेंड्स कधी येणार आणि आम्ही ट्रिपला जाणार। वर्क फ्रॉम होम असल्यामुळे सगळे लोक गावाला जाऊन राहतात। सो तेव्हापासून आमचे प्लॅन होत नव्हते। आता सगळे आलेले तर आम्ही त्याचा फायदा घेतला आणि फिरायला निघालो। नाहीतर आठवडाभर तर मी फिरतच असते, किचन टू बेडरूम, बेडरूम टू किचन। बस हेच असतं माझं ठरलेलं रुटीन। काम करून खूप स्ट्रेस येतो आणि त्यानंतर चिडचिड होते। सो घरी बसून जरा जास्तच चिडचिड होते माझी, कारण मला जास्त फिरायची सवय होती आणि माझ्या मिस्टरांना बिलकुल फिरायची सवय नाही आहे। ते दिवसभर घरी बसून राहू शकतात आणि मी 1 तासही घरी बसू शकत नाही। आणि त्यात वर्क फ्रॉम होम असल्यामुळे ऑप्शन नाही आहे माझ्याकडे। त्यामुळे फिरायला जाणे हा एकमेव ऑप्शन आहे जेव्हा मी बाहेर पडते घरातून। सो मला ही ट्रिप खूप छान वाटलं कॅम्पिंग करून आणि खूप रिलॅक्स फील झालं। आदित्यांना स्वतः फिरायचं नसलं तरी ते माझ्यासाठी सगळ्या गोष्टी करायला तयार असतात, फिरायला तयार असतात, ट्रॅव्हलिंग करायला तयार असतात। पण त्यांना मोस्टली घरीच राहायला आवडतं आणि मला फिरायला। सो त्याच्यावर होते आमची चिडचिड कधी कधी। माझी चिडचिड बघता बघता त्यांनी हा कॅम्पिंगचा प्लॅन केला आणि फायनली कॅम्पिंगला पोहोचेपर्यंत माझं असं होतं की हाही प्लॅन कॅन्सलच होईल, कारण असे आमचे खूपसे प्लॅन कॅन्सल झाले होते। सो हा प्लॅन खूप छान होता। कॅम्पिंगसाठी फॅमिली जास्त होता, फ्रेंड्सही होते, लोक खूप एन्जॉय करत होते। काही बॉईजनी आपल्या पार्टनरसाठी सिंगिंगही केलं। आम्ही जेवण केलं। जेवण केल्यानंतर बॉनफायर होतं। व्ह्यू खूप छान होते। बॉनफायर केलं। थंडी तर खूप जास्त होती। बॉनफायरजवळ बसून आम्ही 1-2 तास खूप गप्पा मारल्या, मजा मस्ती सगळं केलं। फायनली रात्रीच्या 2 वाजता झोपायला निघालो आणि अर्ली मॉर्निंग सकाळी 6ला उठलो, कारण फोटोशूट रील्स काढायच्या होत्या। ते राहून गेलं होतं बिकॉज आम्हाला यायला लेट झाला। आणि सकाळी 6ला उठले, पटकन ब्रश केला, फ्रेश झाले, चहा पिले आणि त्यानंतर शूटसाठी रेडी झाले। सो काही आम्ही रील्स काढल्या आणि व्ह्यू एवढा छान होता। व्ह्यू छान होता, सनराईज दिसत होता आणि थंडीही खूप होती। सगळे टेंट ओले झाले होते, एवढी थंडी होती। आणि हा आमचा टेंट होता आणि आमच्या टेंटमधून हा व्ह्यू होता।
सो फायनली गाईज आम्ही चेकआउट करत आहे. चेकआउट आम्ही 1 आवर्स आधीच केलं बिकॉज आम्हाला बोटिंग करायची होती. आम्ही गेलो, बोटिंगचे तिकीट काढले आणि आम्ही सायकल बोट घेतली. आम्ही 4 लोक होतो, सो आम्ही बारी बारी सगळे बोटिंग करायचं असं ठरवलं आणि आम्ही बोट घेतली आणि निघालो. लाईफ जॅकेट घातलं. ते आता किती % वाचवू शकतं लाईफ जॅकेट त्याच्यावरती डिपेंड करतं. सो लाईफ जॅकेट घालून फायनली मी बोटिंग करायला निघाली आहे. खूप छान वाटत होतं बोटिंग करताना. फायनली माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला व्ह्यू कसा वाटला तेही सांगा. आणि तुम्ही सगळे रिलॅक्स व्हायचं असेल तर जाऊ शकता. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. थँक यू. बाय बाय.